तपोवन वृक्षतोडीचा मुद्दा संपूर्ण राज्यात चर्चेत असताना आता या आंदोलनात पर्यावरण प्रेमींसह मनसेनेही उडी घेतली आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मनसे चित्रपट सेनेने आंदोलन केले. अभिनेते अमेय खोपकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. तपोवनातील वृक्षतोडी विरोधात पर्यावरण प्रेमी विरोधी पक्षांनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, शिवसेना, शिंदे गटाने केलेल्या आंदोलनानंतर आज मनसेनेही आंदोलन करत घोषणाबाजी केली. नाशिकमधील पर्यावरण प्रेमीही यावेळी उपस्थित होते. पर्यावरण प्रेमी देवांग जानी यांनी प्रस्तावित एक्झिबिशन सेंटरला विरोध केला आणि टेंडर रद्द करण्याचे महाजन यांनी पत्र काढावे आणि महापालिकेला आदेश द्यावे असे आवाहन केले. यावेळी मनसेच्या चित्रपट सेनेने अभिनेते अमेय खोपकर यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. सरकारने झाडांवर फुल्या मारून आपल्या आई वडिलांच्या अंगावर फुल्या मारल्याची घणाघाती टीका अमेय खोपकर यांनी महायुती सरकारवर केली. तसेच मनसे एकही झाडाला हात लावू देणार नाही असा इशारा दिलाय. मराठी कलाकार संतोष जुवेकर यांनी देखील वृक्षतोडीला विरोध दर्शविला. निसर्गामुळे आपण आहोत, त्यामुळे झाडं तोडू नका अशी विनंती संतोष जुवेकर यांनी केली. वेळ पडली तर मंत्र्यांची देखील आम्ही भेट घेऊ असेही जुवेकर यावेळी म्हणाले. यावेळी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, माजी नगरसेवक सलीम शेख यांच्यासह अभिनेते अमेय खोपकर, संतोष जुवेकर आणि पर्यावरण प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लाज वाटते की सरकारने या झाडांवर फुल्या मारल्यात. आपल्या आई वडिलांच्या अंगावर फुल्या मारल्यासारखं आहे ते. जसं मी आता बोलल्याप्रमाणे माझे मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे, जसं त्यांनी पार्थ पवार यांना माफ केलं तसं आमच्या या तपोवनातल्या झाडांना माफ करावं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक शहर तपोवनातल्या एकही झाडाच्या फांदीला हात लावू देणार नाही. मोठं आंदोलन आम्ही छेडू. मत देण्यासाठी ठाम आहोत. तीव्र आंदोलन करतील आमचे पदाधिकारी. काही नाही, इकडनं एकही झाडाची फांदी तोडायची नाही. तुमची सत्ता असताना इथेच पंडाल होते, या जागेवर होते, नंतर ही झाडं लागली. पण झाडं वाढलेत ना, आता झाडांची तुम्ही उंची बघा, झाडं वाढलेत ना, बघा तोडायची झाडं ही. वर कोणाचा विश्वास नाही. 10 वर्ष तुम्ही असतील, 10 वर्षाच्या आतली झाडं ती छोटी झाडं. अहो आता काल ते खोटं बोलले. मी हैदराबादला गेलोय, हैदराबादनं झाडं आणली आहेत. गिरीश महाजनांवर ते जे काय बोलतात याच्यावर कोणाचा विश्वास नाही. त्यांनी व्हिडिओ दिलेत मीडियाला, फोटो आहेत त्यांच्याकडे, तिथे तिथे जाऊन आले असं. इकडचं एकही झाड तोडलं जाणार नाही. पर्याय सरकारने शोधायचा आहे. अहो आम्ही त्या साधू संतांचं स्वागत करतो, पण हे असं आमच्या तुम्ही उरावर बसून सरकार इथे कुंभमेळा करत तर कसं होईल? झाडं तोडून तुम्ही कुंभमेळ्यासाठी इकडे बरं करतात काय करताय अण्णा? काय बांधतायत? 1 लाख स्क्वेअर फूटचं रेस्टॉरंट. कोणाचा विश्वास आहे? कुंभमेळा मंत्र्यांनी घोषणा केली 5 लाख रेस्टॉरंट, त्याच्यानंतर बँक्वेट हॉल, प्रदर्शन केंद्र, हे त्यांच्या त्या या प्लॅन मध्ये आहे. आणि ते बोलतायत ते खोटं बोलतायत. त्याच्यानंतर ते झाल्याच्या नंतर रेसिडेन्शियल करण्याचा त्यांचा घाट आहे. तुम्ही याच्या मागचा डाव समजून घ्या. खाजगी बिल्डरच्या घशात हा सगळा एरिया देण्याचा घाट आहे. पण याच्यावर सरकारने जर का कायदा केला तर आमचं म्हणणं एकच आहे, इकडचं एकही झाड तोडू देणार नाही. झाड तोडायचं नाही, बस. तीव्र आंदोलन करू आम्ही. मध्ये काही राजकीय पोळी भाजण्याची गरज नाहीये.
आमचं एकच म्हणणं आहे, त्यांनी सांगावं आम्ही झाड तोडणार नाही, विषय संपला. झाड तोडू देणार नाही. जर का सरकार ठाम आहे की आम्ही झाड तोडणारच, तर आम्ही पण बघतो कसे झाड तोडतात ते. 15,000 झाडं लावण्याची जागा आहे ना, तिथे करा ना व्यवस्था. परंपरा आहे या जागेला असं म्हणतात ते. इथेच कुंभमेळा होतो. असं नाही हो, झाडं तोडायचे. या क्षणी जी लोक इकडे आहेत तुमच्या सकट सगळ्यांसकट तुमची जी भूमिका आहे तीच माझी. माझा निसर्ग आहे, मी निसर्गाचा एक भाग आहे आणि निसर्गापुढे कुणी मोठं नाही. कुठली जात नाही, कुठला धर्म नाही, कुठला देवही नाही. निसर्ग हा पहिला आहे आणि आपण भाग आहोत. त्यांनी आपल्याला जन्माला घातलंय, आपण त्याला सांभाळूया. नका करू. हात जोडून विनंती आहे, जे कोणी अधिकारी सरकार जे कोणी असेल म्हणजे हात जोडून विनंती आहे, ही आत्महत्या आहे, नका करू द्या. आई आत्महत्या नका करू. आपण आत्महत्या करतोय असं मला वाटतं. कुंभमेळ्यासाठी आहे ते राहू दे ना. आणि भरपूर आहे, भरपूर जागा आहेत, भरपूर पर्याय आहेत आणि आहेत पर्याय आहेत आणि ते हे सरकार खूप सक्षम आहे. ते हा पर्याय शोधू शकतं, तो पर्याय राबवू शकतं असं माझाही विश्वास आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विचार करावा. हात जोडून विनंती आहे सगळ्यांकडून, प्लीज हा निर्णय बदला. हे तपोवन आहे, काय कळत नाही मला, पण हात जोडून विनंती आहे, नका करू. आपण बघितलं मी तर जास्त मला बोलताही येत नाही, त्यामुळे मी सल्ला काय देणार. मी फक्त विनंती करतो कळकळीने अगदी मनापासून, हा निर्णय नका घेऊ. झाडं जगू देत, निसर्ग जगू दे, पुढची पिढी जगू दे. मागे काही मला शक्य झालं आणि संधी मिळेल तर नक्की भेट घेऊन माझी इच्छा आहे. पण मी आता तुमच्या मार्फत मी असं नेहमी म्हणतो की आम्ही कलाकार आणि प्रेक्षक किंवा इतर, तुम्ही दुवा आहात आमच्यामधले. म्हणजे देव आणि माणूस याच्यामध्ये जो साधू असतात तो एक मिडिओकर असतात ना, ज्याचं कनेक्शन होऊन देतं माणसाचं आणि देवाशी. तर तुम्ही तसे मिडिओकर आहात, साधू आहात आमच्यासाठी. तर माझ्याकडून मी तुमच्यातर्फे विनंती करतो, पुन्हा पुन्हा तेच सांगतो, हा निर्णय नका घेऊ. प्रथम असं आहे की 2017चा डीपी जो आहे डेव्हलपमेंट प्लॅन, त्याच्यामध्ये साधूग्रामसाठी जागा रिझर्व होती, बरोबर. आणि नंतरचा जो डीपी प्लॅन आहे त्याच्यामध्ये ते माईस हब जे काही मंडपम जो प्रोजेक्ट आहे त्याच्यासाठी आहे. आता जर अल्टर जर करायचा असेल तर यांना पब्लिक हिअरिंग घ्यावं लागतं आणि ती यांनी घेतली. म्हणजे रिजनल टाउन प्लॅनिंग ऍक्ट काय म्हणतो की जर तुम्हाला जर एखादी जागा जर अल्टर करायची असेल तर त्याच्यामुळे तुम्हाला पब्लिक हिअरिंग घ्यावं लागतं. की तो नियम त्यांनी पायदळी तोडवलेला आहे. म्हणजे हा एक प्रकारचा क्रिमिनल ऍक्ट आहे. आम्ही कोर्टामध्ये मी ते सांगितलेलं आहे की हा ग्राउंडच आहे आपलं की पहिलं तुम्ही याच्यावरती इंट्रीम इंजंक्शन आणा. म्हणजे काय, आम्हाला पहिली तात्पुरती स्थगिती आणा याच्यावरती त्या प्रोजेक्टवरती पण, आणि हे झाडं पण तोडू नये. रिफ्रेन करण्यात महानगरपालिका आणि स्टेट गव्हर्नमेंट, हे आमचं म्हणजे मेन दोन प्रमुख मागण्या आहेत ह्याच हप्त्यामध्ये आहे. विषय असा होता का तपोवनाचं जे साधूग्रामसाठी आरक्षित क्षेत्र आहे तिथं वास्तविक आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने जे साधू संत महंत जे भारतभरातून येणार आहे त्यांच्यासाठी जे रावटे वगैरे असतील, तंबू वगैरे असतील, त्याचे काम वास्तविक सुरू व्हायला पाहिजे होतं. पण ते न होता जे कमर्शियल माईस नावाचं जे कमर्शियल सेंटर उभं राहणार होतं आणि जिथं व्यावसायिकरण केलं जाणार होतं तपोवन मधली जागाचं, त्याला आमचा विरोध होता. काल आपल्याच मीडियाच्या माध्यमातून आम्ही ऐकलं का माननीय मेळा मंत्री यांनी असं निवेदन केलं का आम्ही ते माईस सेंटरला स्थगिती देतो आहोत किंवा तो प्रकल्प रद्द करायचा मानसिकतेत आहोत. सर्वात प्रथम त्यांनी तो माईस प्रकल्प रद्द करण्याचं पत्र काढावं. नाशिक महानगरपालिकेला इन्स्ट्रक्शन द्यावं की त्यांनी जे टेंडर प्रसिद्ध केले ते टेंडर त्यांनी रद्द केलं पाहिजे. आणि आमची जी गोदाप्रेमी संस्थेची जी मागणी आहे किंवा जी आमची भूमिका आहे का आगामी सिंहस्थ कुंभमेळा आहे तो भव्य दिव्य प्रमाणात व्हायला पाहिजे आणि जगाला हेवा वाटावा तसा व्हायला पाहिजे. त्यासाठी सर्व प्रयत्नशील राहू. पण त्यासाठी झाडांच्या बळी त्या झाडांचं जे काही आहुती देऊन आगामी सिंहस्थ कुंभमेळा होता कामा नये यासाठी प्रयत्न सर्वांनी मिळून केला गेला पाहिजे. होणार असतील तर त्याचं स्वागत आहे, पण ते काही तपोवन निर्मित करू शकत नाही. तपोवन जे निर्मित झाले ते तपोबलांनी निर्मित झालेले, तसं काही कृत्रिम तपोवन तुम्ही निर्मित करू शकत नाही. म्हणजे त्याला सबस्टिट्यूट तुम्ही देण्याचा जो प्रयत्न करत आहात त्यासाठी ते तुम्ही तुमचं एक कलमी कार्यक्रम करत आहात. त्यासाठी तुम्ही सर्वांना विश्वासात घेऊन पुढची भूमिका घेतली पाहिजे. आमची एकच भूमिका आहे का आगामी काळातला जो सिंहस्थ कुंभमेळा आहे तो पण मोठ्या प्रमाणात व्यवस्थित भव्य दिव्य व्हायला पाहिजे.
पण त्यासाठी तुम्ही जे एक कलमी जे कार्यक्रम करताय त्या प्रकारे न करता सर्वांना एकत्र बसून त्याच्यातनं साधक बाधक चर्चा करून त्याच्यातनं विषय तो केला गेला पाहिजे. याच्यात काही वाममार्गी किंवा जे काही म्हणतो ते एंटी सोशल एलिमेंट सुद्धा घुसलेले, ज्याच्यामुळे ते कुंभमेळ्याला गालबोट लावायचं पण काम करताय. पण त्याला आम्ही कुठल्याही प्रकारचा थारा देणार नाही, हे आमचं त्या प्रकारे आमचं ठरलेलं आहे. पण या प्रकारे आपण एक कसं आहे साधक बाधक चर्चा केली गेली पाहिजे आणि जे काही एकतर्फी सर्व जे काही त्यांचे ज्या प्रकारे काम सुरू आहे ते न करता सर्वांना विश्वासात घेऊ आणि कुठेतरी एका डॅशवर येऊन सर्वांना मिळून तो कार्यक्रम पुढे नेला पाहिजे असं मला वाटतं. भाडे झुडपे जे असतील किंवा रेंटरीज वगैरे असतील जे आपल्या प्लॉटमध्ये आमच्याही प्लॉटमध्ये येतात आमच्या जागेमध्ये येतात ते आपण क्लीन करतो. ते प्रत्येकाच्या जागेमध्ये येतात, प्रत्येक जण क्लीन करतं, त्याला कोणी विरोध करायचं काही कारण येत नाही. पण याच्यामध्ये जे हेरिटेज वृक्ष असतील, जे खरंच वृक्ष आपल्याला ऑक्सिजन देणारे असतील आणि उपयोगी वृक्ष असतील त्याची छाटणी होता कामा संदर्भात आत्ताच मला फोन आलेला आहे आणि त्या संदर्भातलं पत्र सुद्धा मला प्राप्त झालेलं आहे. तर आता हे क्लोज डोअर मध्ये चर्चा करून काही उपयोग नाहीये, तरी आम्ही आमच्या ग्रुपशी चर्चा करू. पण माझं व्यक्तिगत मत असं आहे की आता तपोवनामध्येच आयुक्त मॅडमनी यावं आणि ओपन डोअर मध्ये आणि ओपन एअर मध्ये ही चर्चा करावी, क्लोज डोअर मधली चर्चा नको. म्हणजे कसं आहे कुठं संशयाला वाव राहणार नाही.